की सगळ्यांना तिथल्या शंकाने साहजिकच आहे. आज पण तसंच होतं. अर्जुन म्हणतो माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी एकच व्यक्ती आहे जी हे सगळं करू शकते आणि ती म्हणजे तन्वी म्हणजे प्रिया. मात्र अश्विन म्हणतो काही काय बोलतो दादा, तिने कधी हार चोरला आणि ती हार का चोरेल? प्रिया पण बिचारी खरं बोलते. मात्र तिने आतापर्यंत जे काय गुन्हे केलेत, कर्म म्हणतो ना, कर्म वापस येतं त्याप्रमाणे होत आहे. तिने आतापर्यंत जे काय केलं होतं ते आता रिपीट होतंय बघा. ती बिचारी खरं बोलतीये पण कुणालाही त्याच्यावर विश्वास येत नाहीये. अर्जुन म्हणतो तू आत्तापर्यंत की असंच केलंय. माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी तू मागे पण असेच केलं होतं आणि आत्ताही तूच केलं असेल, मला पूर्णपणे खात्री आहे. मात्र प्रिया म्हणते मी यावेळेस काहीही केलं नाहीये. मी आधी केलं असेल मान्य आहे मला, पण आज मी काही केलं नाहीये आणि मी का करेल असं? मग सायली म्हणते मला त्रास देण्यासाठी. अस्मिता सुद्धा म्हणते तन्वी तू शांत बस. तू कुठल्या थळाला जाऊ शकते आणि काय करू शकते मला चांगलंच माहिती आहे. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अस्मिता आणि प्रिया यांची पहिले खूप सुपरहिट जोडी होती. त्यामुळे तिचे जे काय कुठाने आहेत ते अस्मिताला माहीत असणं साहजिकच आहे. कल्पना तेच म्हणते, प्रतापही तेच म्हणतो. मग काय चॅलेंज घेतल्यासारखं अर्जुन म्हणतो आता मी सगळ्यांची रूम चेक करणार आणि मला माहिती आहे तो हार तुझ्याकडे सापडेल. मग मात्र प्रिया म्हणते बोलो तू काय कर सगळ्यांची रूम चेक कर आणि लक्षात ठेव जर हार सापडला ना तर पोलिसांना बोलव आणि त्यांना सांग की माझ्या धाकट्या भावाची बायको आहे ही चोरीला घेऊन जा. आणि यांचं बोलणं चालू असताना आता घाबरतात ते लोखंडे. मैनावती आणि सदाशिव असे घाबरतात. सदाशिव हळूच बोलतोय तर काय करायचं? मात्र मैनावती थांबा थांबा. ती हळूच कल्टी मारते आणि 2 मिनिटांनी वापस येते आणि डोळ्याने इशारा करते काही टेन्शन नाही आता.